सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत कोल्हापूर शहरातील 16 रस्त्यांच्या कामासाठी 100 कोटी 33 लाखांचा निधी मिळालाय. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून ही कामं प्रलंबित राहिली होती. नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर या 16 रस्त्यांपैकी बेलबाग ते सुभाष रोड, माऊली चौक ते गोखले कॉलेज चौक, खरी कॉर्नर ते उभा मारुती चौक, निर्मिती कॉर्नर ते कळंबा कारागृह आणि नंगीवेली चौक ते मिरजगड तिकटी या मार्गावरील 5 प्रमुख रस्त्यांचं काम हाती घेण्यात आलंय. या सर्व रस्त्यांच्या कामाचा ठेका सोलापूर इथल्या एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट या कंपनीला मिळालाय. ही कामं लवकर सुरू झाली नसल्यानं कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं 4 दिवसांपूर्वी या ठेकेदार कंपनीच्या कार्यालयात ठिय्या मांडला होता. त्यावेळी सत्तार मुल्ला यांनी कोल्हापूर महानगरपालिकेकडून या कामांसाठी प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे 20 मे रोजी शहर अभियंत्यांना घेराव घालण्याचा इशारा कृती समितीनं दिला होता. याची दखल घेऊन आज शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी या ठेकेदार कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सत्तार मुल्ला यांच्यासह कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीसोबत महापालिकेत बैठक घेतली. कृती समितीचे रमेश मोरे आणि अशोक पवार यांनी या रस्त्यांच्या कामाचा विलंब का लागला असं ठेकेदाराला विचारलं. कोल्हापुरात रस्त्याची कामं पूर्ण होऊ नयेत यासाठी पालकमंत्री आणि त्यांच्या एजंटांचा तुमच्यावर दबाव आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. येत्या 31 मे पर्यंत या प्रमुख 5 रस्त्यांची कामं पूर्ण करावीत, अन्यथा ठेकेदार कंपनी आणि कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूरच्या नागरिकांचा विश्वास गमावून बसेल आणि नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आपल्यावर कोणाचाही दबाव नसून येत्या 31 मे पर्यंत या प्रमुख 5 रस्त्यांची कामं पूर्ण केली जातील, असं यावेळी प्रकल्प व्यवस्थापक सत्तार मुल्ला आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं. यावेळी जल अभियंता हर्षजित घाडगे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, रमेश कांबळे, संभाजी जगदाळे, राजाभाऊ मालेकर, हिंदूराव शेळके, कादर मलबारी, लहुजी शिंदे, विनोद डुनुंग यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.